धनंजय, काय रे असं शांत बसलेलं तू बरा नाही वाटत? महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक लोक पाहिले, पण तुझ्यासारखा संघर्षातून उभा राहिलेला ढाण्या वाघ शोधून सापडणार नाही. पण धनंजय, त्या दिवशी माझा ढाण्या वाघ असा ढसाढसा रडला, हे मात्र मला अजिबात आवडलं नाही. दादा, कसं आवरू रडलं? ज्या माणसानं मला शून्यातून उभं केलं, तोच माणूस आज मला रडू नको सांगून निघून गेला. अरे रडायला नाही, लढायला शिकवलंय मी तुला. तुम्हाला नेहमी म्हणायचंच ना, दादा तुम्ही माझा आधार आहात. अरे पण मला तुझा अभिमान होता. सभा गाजवणं असो किंवा मंत्रालयात रात्री अपरात्री लोकांच्या फाईल्स मार्गी लावणं असो, तू माझ्या शब्दाला कधीच खाली पडू दिलं नाहीस. आज मी समोर नाहीये, हे सत्य पचवणं तुला जड जातंय मला माहितीये.